समोर येते ती पाहूयात. कल हाती यायला लागलेले आहेत आणि नवी दिल्लीतनं अरविंद केजरीवाल पिछाडीवरती पाहायला मिळत आहेत. सध्या 11 ठिकाणचे कल हाती आलेत. जंगपुरातनं मनीष सिसोदिया यांची मात्र आपण बघतोय पिछाडी आहे आणि जंगपुरातनं मनीष सिसोदिया यांच्या संदर्भातला निकाल सुद्धा हाती आलेला आहे. अरविंद केजरीवाल हे सुद्धा नवी दिल्लीतनं पिछाडीवरती आहेत, तर सिसोदिया देखील पिछाडीवरती असलेले पाहायला मिळत आहेत. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात. आतिशी सुद्धा कालकाजीतनं पिछाडीवरती आहेत. अभय सर, मुळात ही पिछाडी तर आता दिसते, अर्थात हे काही कल आहेत, हे काही निकाल नाही आहेत. मात्र ज्या पद्धतीनं भाजपनं यावेळेला प्रयत्न केलेले होते, त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुद्धा बदलले. यामागे काय प्रमुख कारण आहेत आणि त्याचा काही खरंच फायदा होईल का? नाही, या निवडणुकीत आपण बघितलं असेल की भाजपाचं नियोजन होतं ते पूर्ण फार अतिशय व्यवस्थित केलं होतं त्यांनी. ज्याला मॅन टू मॅन मार्किंग म्हणतात ना, त्याप्रमाणे प्रत्येक भाजपाच्या म्हणजे आपच्या नेत्यामागे काही नेते ठेवले होते त्यांनी. प्रत्येक भागामध्ये कोण प्रमुख तिथले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या बरोबर 2 कार्यकर्ते कायम मागे राहतील याची व्यवस्था. आपण मतदानाच्या दिवशी बघितलं असेल की पैसे वाटपाचे प्रकार त्या दिवशी सुद्धा सातत्याने प्रत्येक ठिकाणी क्लॅशेस होताना दिसत होते. आत्ता जो उल्लेख झाला की झुग्गी झोपडी हा जो एक आपचा एक बेस आहे, त्याबरोबर एक मध्यमवर्गीय पांढरपेशा मतदार जो होता तो त्यांच्याबरोबर कायम राहिला. त्याच्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात यश आजपर्यंत मिळालं नव्हतं. आता तो दुसरा जो वर्ग आहे, आज जरी झोपडपट्टी असेल, गरीब वर्ग असेल, तो त्यांच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध कुठल्या खटल्यामध्ये त्यांचा गुन्हा दाखल झाला, कशामुळे अटक झाली, यापेक्षा आता जसा उल्लेख झाला योजना महत्वाच्या आहेत. परंतु दुसरा जो वर्ग जोडलेला होता की जो त्यांना एवढं मोठं यश देत होता, तो अजूनही तेवढ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर आहे का? एक कारण यात आता अनेक कारण आहे त्याच्यातली. म्हणजे मागचे नाही म्हटलं तरी 10 वर्षानंतर एक अँटी इन्कम्बन्सी येतेच, कुठल्या चांगल्या सरकार विरुद्ध सुद्धा थोड्या प्रमाणात येत असते. त्यात मला वाटतं की हा जो एकदम मतदानाच्या आधी झालेला निर्णय इन्कम टॅक्सचा, त्याचा कितपत परिणाम या मध्यमवर्गीयावर होतोय तेही बघावं लागेल. आणि दुसरे असे की दिल्लीतली जनता नाही म्हटलं तरी ते नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या वादामध्ये दिल्लीच्या प्रशासनाची जी वाट लागते त्याच्या संदर्भात कुठे ना कुठेतरी बाबा आता आपण एक निर्णायक सरकार देऊया, जे खरंच काम करू शकेल किंवा ज्यांना काम करू देतील केंद्रातले सत्ताधारी, असे राज्यकर्ते आणूया, अशा मतापर्यंत येते का? मला वाटतं की तोही महत्वाचा मुद्दा असणार आहे. पण भाजपचं नियोजन यावेळेस जे होतं ते अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं होतं असं दिसतंय. अगदी दिल्लीचं